नमस्कार. दिवाळी फराळाच्या या सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आणि आज आपण गावाकडे बनवतात अगदी तसेच कानुल्याची म्हणजेच करंजीची रेसिपी पाहणार आहोत. करंजी बघा, करंजीला खूप सारे पोके येऊन मस्त खुसखुशीत अशी करंजी तयार झाली. नवीन लग्न झाले, घरी दोघेच आहोत, फराळ करायचा आहे, पण थोडंसंच आणि केवढा आणि कसा करायचा असा प्रश्न तुम्हाला पडतोय. नवशिके आहात, पहिल्यांदाच फराळ करायला शिकताय, थोडासाच करून पाहायचं आहे, मग हा करंजीचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. कारण इथे मी 1/2 किलो मैद्याच्या करंजी कशा करायच्या ते दाखवलेलं आहे. यासाठी लागणारे सारणचे प्रमाण कसं घ्यायचं ते सुद्धा सांगितलेलं आहे. प्रमाण इतके परफेक्ट सांगितले आहे की ज्यामुळे पीठ शिल्लक राहणार नाही किंवा सारणसुद्धा कमी पडणार नाही. गावाकडचे हे कानुले म्हणजे त्याला कानवले असंही म्हणतात. तर ही करंजी हे कान्हवले किंवा कान्हुले जे तुम्ही म्हणत असाल, तुमच्या भागामध्ये याला काय म्हणतात मला कमेंट्स करून नक्की सांगा. आता करंजीचं आवरण खुसखुशीत बनवण्यासाठी त्याचं पीठ कसं मळायचं ते पाहूयात. तर या ठिकाणी मी 2 वाटी मैदा घेतलेला आहे. मैदा हलक्या हाताने दाबून भरून घ्यायचा आहे, गच्च दाबून भरून घेतलेला नाही. वजनाने म्हणाल तर 1/2 किलो हा मैदा आहे, पण मैदा वापरायचा नसेल तर एवढ्याच प्रमाणे गव्हाचे पीठ वापरले तरीही चालेल. आता यामध्ये सारख्याच कपाने अर्धी वाटी रवा घालायचा आहे. वजनाने म्हणाल तर 60 ते 62 ग्रॅम हा रवा आहे. रवा इथं आपल्याला बारीकच वापरायचा आहे, 0 साईजचा. तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर मोठा रवा मिक्सरमध्ये फिरवून घ्या आणि मग वापरायचा आहे. चवीपुरतं यामध्ये मीठ घालायचं आहे आणि सगळं एकदा मिसळून घेऊ. थोडं याला खालीवर करून घेतलं. आता यामध्ये खड्डा करून घ्यायचा आहे आणि ज्या वाटीने आपण मैदा मोजून घेतला त्या सारख्याच वाटीने 1/2 वाटीपेक्षा सुद्धा थोडे कमी इथे मी साजूक तूप घेतलेलं आहे. वजनाने म्हणाल तर 50 ग्रॅम हे तूप आहे. तुपाची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता, खूप घट्टही नाही किंवा खूप पातळही नाही. आता हे तूप तडका पॅनमध्ये घालून गरम करून घ्यायचं आहे. हे तुपाचे मोहन या पिठावर घालायचं आहे. तुपाऐवजी तुम्ही एवढ्याच प्रमाणामध्ये डालडा किंवा तेल वापरलं तरीही चालेल. आता सुरुवातीला लगेच यामध्ये हात घालायचा नाही. हे खूप गरम आहे, त्यामुळे याला मिसळून घेऊ. थोडंसं कोमट झालं की मग याला हाताने मिसळून घ्यायचं आहे. इथे बघा, तूप थोडंसं कोमट झालं. आता काय करायचं, हे जे तुपाचं मोहन आहे ते या पिठाला व्यवस्थित असं चोळून घ्यायचं आहे. हे घातलेलं संपूर्ण तूप या पिठाच्या प्रत्येक कणाला व्यवस्थित लागले गेलं पाहिजेत इतपत त्याला चोळून घ्यायचं आहे. तर इथे बघा, 2 ते 3 मिनटं हे तूप मी या पिठाला चोळून मिसळून घेतलं. आता यामध्ये पाणी घालायचं आहे आणि हे पीठ मळून घ्यायचं आहे. इथे मी त्याच वाटीने 1 वाटी पाणी घेतलं आहे, म्हणजे मग तुम्हाला पाण्याचा अंदाज इथं व्यवस्थित मला सांगता येईल. हे पीठ मळत असताना सुरुवातीला खूप घट्ट मळायचं नाही, कारण यामध्ये आपण रवा घातला आहे. तो पाणी शोषून घेतो आणि पीठ अजून घट्ट होतं. म्हणून सुरुवातीला पीठ थोडंसं मऊसूत पण सैल पडणार नाही असं पीठ भिजवून घ्यायचं आहे. थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मी अशा प्रकारे मऊसूत मळून घेतलेलं आहे, पण अजिबात सैल पडलेलं नाही. मला एवढं पीठ मळण्यासाठी इथं अर्धी वाटी आणि वर 1 चमचाभर पाणी लागले. तुम्हाला फक्त एखादा चमचा कमी किंवा जास्त लागू शकतो. हे पीठ मळून झालं. आता यावर प्लेट झाकू आणि किमान अर्धा ते पाऊण तास याला चांगलं भिजत ठेवायचं आहे. वेळ असेल 1 तास ठेवलं तरीही चालेल. आता हे पीठ भिजतंय तोवर आपण करंजीसाठी लागणारं सारण करून घेऊ. इथे कढई गरम करत ठेवली आहे. यामध्ये 1 वाटी गच्च दाबून भरून सुक्या खोबऱ्याचा खीस घालायचा आहे. वजनाने हे 100 ग्रॅम खोबरे आहे. लक्षात घ्या, संपूर्ण साहित्य आपण एकाच वाटीने मोजून घेतलेलं आहे. आता हा खोबऱ्याचा खीस आपण मध्यम आचेवरती भाजून घेऊ. तर इथे बघा, खोबऱ्याचा खीस मी हातावर घेतला तर त्याची अशी गोळी तयार होते. इतकं हे मऊसूत आहे. याला थोडंसं कुरकुरीत होईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत. इथे लक्षात ठेवा, खोबरं आपल्याला लालसर होईपर्यंत परतायचं नाही. खोबऱ्याचा रंग अजिबात बदलला गेला नाही पाहिजेत, पण ते छान कुरकुरीत झालं पाहिजे. याला सतत हलवत राहायचं आहे आणि गॅस मध्यमच ठेवायचा आहे. एक 3 ते 4 मिनटानंतर बघा, खोबरं मस्त भाजलं गेलं आहे, अजिबात रंग बदललेला नाही. याला कढईतून एका प्लेटमध्ये काढून घेऊ. आता कढईमध्ये 3 चमचे साजूक तूप घ्यायचं आहे. तूप हलकंसं गरम झाले की यामध्ये बारीक रवा भाजून घ्यायचा आहे. 0 साईजचाच वापरलेला आहे. वाटीने म्हणाल तर 1/2 वाटी हा रवा आहे आणि वजनाने 50 ग्रॅम आहे. रवा इथं आपल्याला खूप लालसर रंगावरती किंवा करपेपर्यंत परतायचा नाही.
कारण हा रवा आपण करंजीमध्ये तसाच खाणार असतो, याला पाण्यामध्ये शिजवलं जात नाही. त्यामुळे खूप कडक होईपर्यंत रवा अजिबात परतून घ्यायचा नाही. मध्यम आचेवरती साधारण 3 ते 4 मिनटं हा रवा हलका बदामी रंग येईपर्यंत भाजून घेऊ. रवा बघा 4 मिनटं मी भाजून घेतला. आता या स्टेपला यामध्ये आपल्याला घालायचे आहे 10 टीस्पून पांढरे तीळ, वजनाने 30 ग्रॅम आहेत. खसखस 4 टीस्पून, वजनाने 15 ग्रॅम आहे. तर या ठिकाणी मी काजू, बदाम आणि पिस्ता प्रत्येकी 2 ते 3 घेऊन बारीक चिरून घेतलेले आहेत. 20 ते 25 मनुके घालायचे आहेत. तुम्ही आवडीनुसार कितीही सुकामेवा यामध्ये घालू शकता. आता हे सर्व मिसळून घेऊ आणि रव्यासोबत याला पुन्हा मिनिटभर परतून घ्यायचं आहे. आता गॅस कमी करायचा आहे, कारण यामध्ये आपण खसखस घातली आहे, ती जळू शकते. मिनिटभरातच बघा रवा अजून भाजला गेला. बाकीचे सर्व साहित्यसुद्धा चांगले भाजले गेले. तीळ चटचटायला सुरुवात झालेत. गॅस बंद करू आणि हे सर्व साहित्य कढईमधून काढून घेऊ. बघा मगाशी आपण भाजलेले खोबरे गार झालेले आहे, छान खुसखुशीत झाले. यामध्येच भाजलेला रवासुद्धा काढून घेऊ. आता हे भाजून घेतलेलं सर्व साहित्य आपण पूर्णपणे गार करून घेऊ. मिश्रण गार झाल्याशिवाय पुढची प्रोसेस अजिबात करायची नाही. हे संपूर्ण मिश्रण गार होतंय तोवर इथं एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अर्धी वाटी साखर घेतली आहे. वजनाने 125 ग्रॅम ही साखर आहे. आता ही साखर आपण मिक्सरमध्ये दळून याची पिठी तयार करून घेऊ. तुम्हाला जर विकतची पिठी साखर वापरायची असेल तर सारख्याच वाटीने अर्धी वाटी इथं पिठी साखर वापरायची. बघा इकडे आपलं खोबरं आणि रव्याचं सारण छान असं गार झालंय. एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊ. यामध्ये दळून घेतलेली संपूर्ण पिठी साखर घालायची. 1 मोठा चमचा वेलची जायफळची पावडर घालायची आणि हे सगळं एकदा मिसळून घ्यायचं आहे. करंजीचं सारण करत असताना 2 महत्त्वाच्या गोष्टी असतात. पहिली म्हणजे सारण खूप रंग बदलेपर्यंत अजिबात भाजायचं नाही. बघा सारण पूर्ण गार झाल्यानंतरच यामध्ये पिठी साखर घालायचे. सारण गरम असताना यामध्ये पिठी साखर घातली तर साखरेला पाणी सुटतं आणि सारण आपलं ओलं होऊन ते लवकर खराब होतं. त्यामुळे सारण पूर्णपणे गार करा आणि मगच त्यामध्ये पिठी साखर घालायची. हे संपूर्ण मिसळून झालं. आपलं सारण तयार झालेलं आहे. हे तयार झालेलं सारण तुम्ही 2 महिने डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकता. हवं तेव्हा याच्या करंज्या बनवून खाऊ शकता. याला बाहेरही ठेवलं तरी चालेल किंवा फ्रीजमध्ये ठेवलं तरीही चालेल. आणि इकडे बघा आपलं पीठसुद्धा छान भिजलं गेलेलं आहे. आता या करंजीला छान असे पोके येऊन मस्त खुसखुशीत करंजी तयार होण्यासाठी आपल्याला अजून एक स्टेप एक्स्ट्रा करायची आहे. खरं तर ही प्रोसेस माझी मम्मी, माझी आजी पाटा वरवंट्यावरती करतात, पण तो माझ्याकडे नाही. त्यामुळे या बुट्टीमध्येच या अशा वरुटेच्या साहाय्याने हे पीठ आपण चेचून घेणार आहोत. बघा या पद्धतीनं पीठ असं चेचून घ्यायचं आहे. पीठ जर तुमचं खूप घट्ट झालं असेल तर आपलं मगाशी जे पाणी शिल्लक राहिलं होतं पाववाटी, त्यातलं थोडंसं पाणी यामध्ये घालून तुम्ही हे पीठ चेचून घेऊन मऊसूत करून घेऊ शकता. पण इथं पाण्याची गरज नाही, कारण हे पीठ व्यवस्थित भिजलं गेलेलं आहे. करंजीची वरची पारी लाटण्यासाठी आपलं हे पीठ तयार झालेलं आहे. तर या ठिकाणी 10 मिनटं हे पीठ मी चांगलं चेचून घेतलं आहे. याचे आता समान गोळे करून घेऊ. या पिठाचे हवं तर तुम्ही पेढ्यासारखे छोटे छोटे गोळे करून त्याची पारी लाटून घेऊ शकता. पण मी इथं असे लांब याचे गोळे करून घेतलेले आहेत. हे पोळपाटवरती ठेवून किंवा चॉपिंग बोर्डवर इथे मी ठेवलेलं आहे. याला असं रोल करून घ्यायचं आहे आणि सुरीने कट करून घ्यायचं आहे. या पद्धतीने याचे गोळे करून घेतले की लवकर आणि अगदी एकसारखे तयार होतात. आता एक गोळा यामधला घ्यायचा आहे आणि बाकीचं पीठ झाकून ठेवायचं आहे, म्हणजे ते हवेनं कोरडं होणार नाही. आता तयार करून घेतलेल्या या गोळ्याची पारी लाटून घ्यायची आहे. तर पारी लाटण्यासाठी इथं मी मैदा वापरलेला आहे. पीठ जर व्यवस्थित मळलेलं असेल तर आपल्याला सारखं सारखं कोरडं पीठ लावावं लागत नाही. एकदाच सुरुवातीला लावलं तरी पुरेसं होतं. तर इथं मी एक पहिली पारी लाटून घेतली. खूप जाड नाही किंवा खूप पातळही लाटून घ्यायची नाही. आता ही एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि याच पद्धतीने बाकीचे गोळेसुद्धा लाटून घ्यायचे आहेत. तर या ठिकाणी मी साधारण 5 ते 6 गोळे लाटून घेतलेले आहेत. आता करंजीचं सारण यामध्ये कसं भरून करंजी बनवायची ते पाहूयात. लाटून घेतलेली पारी आपण या पाटावरती या पद्धतीने अशी पसरून ठेवायची आहे. यावर आता सारण भरून घेऊ. तर एका पारीवर साधारण मी 2 चमचे सारण भरले. तुम्ही आवडीनुसार कमी किंवा जास्त भरू शकता. तर प्रत्येक पारीवरती 2-2 चमचे मी इथं सारण भरून घेतलं.
एका वाटीत बघा इथं मी साधं रूम टेम्परेचरचं 2 चमचे दूध घेतलं आहे. आता या पारीला आपण दूध लावून घेणार आहोत. तर कडेने असं याला थोडंसं दूध लावून घ्यायचं. दूध आपल्याला खूप जास्तही लावायचं नाही. दुधामध्ये हा जो कापसाचा गोळा आपण बुडवलेला आहे तो फक्त कडेने असा फिरवून घ्यायचा आहे. सगळ्या पारींना मी अर्ध्या भागामध्ये दूध लावून घेतलं. आता ही करंजी फोल्ड करून घेऊ. करंजीचा अर्धा भाग उचलून असा दुसऱ्या बाजूला चिकटवायचा आहे. याच्या कडा मात्र व्यवस्थित प्रेस करायच्या आहेत, नाहीतर मग करंजी तेलात तळत असताना करंजी सुटू शकते. ही करंजी तुम्ही अशीच सुद्धा आत्ता तळू शकता, पण याला आमच्याकडे चिरण्याच्या साह्याने असे कट करून घेतलं जातं आणि मग ही करंजी तळायला घ्यायची. तर असं चिरणं घ्यायचं आहे आणि ही करंजी अर्ध गोलाकारामध्ये या पद्धतीने कट करून घ्यायची. तर सगळ्या करंज्या मी इथं कट करून घेतल्या. याच्या ज्या कडा आपण काढलेल्या आहेत ते पीठ पुन्हा आपण आधीच्या पिठामध्ये मिसळून घ्यायचं आहे आणि लगेच याचे गोळे करून ते सुद्धा लाटून घ्यायचे आहेत. तर बघा इथं आपली करंजी तयार झाली. अगदी गावाकडच्या पद्धतीने बिना साच्याचा वापर करता परफेक्ट अशी करंजी आपली तयार झाली आहे. ही तळून घेऊयात. करंजी तळण्यासाठी इथं तेल मी मध्यम गरम करून घेतलं आहे. एक छोटासा गोळा टाकायचा, न करपता वरती तरंगून आला म्हणजे तेल मध्यम गरम आहे. आता गॅस मध्यम ठेवून यामध्ये करंजी सोडून घेऊ. करंजी तेलात सोडली, याच्या कडा थोड्याशा अशा पांढरट दिसायला लागल्या की लगेच करंजी पलटून घ्यायची आहे आणि मग मध्यम आचेवरतीच करंजी एकसारखी तळून घ्यायची. करंजी तेलात सोडल्यावर एक अर्धा सेकंदाने पलटली नाही तर तिचं पोट एकाच बाजूने फुगतं आणि दुसऱ्या बाजूने करंजी पलटून आपल्याला तळून घेता येत नाही. त्यामुळे करंजी तेलात सोडली, तिच्या कडा थोड्याशा पांढरट दिसायला लागल्या की पलटून घ्यायच्या आणि मग वरून तेल सोडत ही करंजी आपल्याला तळून घ्यायची आहे. आता तुम्हाला जर अशा बदामी रंगावरती करंजी आवडत असतील तर या रंगावरती करंजी अशा तळून घ्या. आमच्याकडे लालसर करंजी आवडत नाही, पांढऱ्या शुभ्र मस्त खुसखुशीत पोके आलेल्या करंज्या आवडीने खाल्ल्या जातात. तर मी त्याच पद्धतीने इथं करंज्या तळून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता अगदी पांढऱ्या शुभ्र आहेत, खूप सारे पोके आलेत. तोडून पाहिलीत तर अगदी खुसखुशीत अशी ही करंजी आपली तयार झालेली आहे. या पद्धतीने यावर्षी दिवाळीला करंज्या नक्की करून पहा. खूप सुंदर होतील. तुमच्या घरातल्याही सर्वांना नक्कीच आवडतील. तुम्हाला अशा पद्धतीने थोड्या बदामी रंगावरती आवडत असतील तर त्या पद्धतीनं मध्यम आचेवरती करंज्या तळून घ्या किंवा मध्यम आचेवरतीच अशा पांढऱ्या रंगावरती करंज्या तळून घेतल्यात तरीही त्या छान खुसखुशीत होतात. पुन्हा भेटूयात लवकरच.